मागच्या अनेक दिवसापासून रखडलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर लागलेली आहे। आजपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकताय मी सध्या उभा आहे सोलापूर मधील सिद्धेश्वर प्रशालेमध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की हे जे मतदार राजा आहेत तो स्वतःचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभे राहून या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ही निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा या ठिकाणी त्यांचं जे काम आहे ते अतिशय चोखरित्या बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 18 जागांसाठी हे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि यामध्ये जवळपास 70 उमेदवार जे आहेत त्यांचं भविष्य जे आहे ते आता टांगणीला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जर बघितलं तर श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील दोन भाजपचे मातब्बर नेत्यांमध्ये ही जी निवडणूक आहे ती पार पडणार आहे। खरं तर सोलापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सोलापूरचे भूमिपुत्र असणारे आणि सोलापूरचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यामध्ये ही थेट लढत असणार आहे। खरं तर दोन भाजपच्या नेत्यांमध्ये जरी ही लढत असली तरी सुद्धा सचिन कल्याण शेट्टी यांनी स्थानिक गणित ओळखून इकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बरोबरच्या मातब्बर लोकांसोबत युती केलेली आहे। तर सुभाष देशमुख यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाकीचे उरली सुरली जी काही काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी मंडळी आहेत त्यांच्यासोबत युती केलेली आहे। त्यामुळं या थेट लढतीचा परिणाम नेमका काय होणार आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमका कोणाचा झेंडा फडकणार आहे हे उद्याच आपल्याला निकाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।